किलो चुना मारू नका. बाजारात मिळणारा 6 बिये बऱ्यापैकी युरियाशील नेहमीसर तपासणीत घेतला आम्ही. जीवन काळावर आहे काय तर संघाचा लॅबचा आहे घ्यायला होतो. त्या लॅबमध्ये मी बरंच जी ही 6 बिलियन युरियाशील तपासायला बाजारातलं दिलं. संघाच्या लॅबमध्ये आपल्या गेली 2 महिने मी कारण तपासायला द्यायला लागलोय. बेडगे साहेब त्यात 6 बिलियन पण नाही युरियाशील पण नाही. वस्तुस्थिती पुन्हा त्या कंपन्यात राहायच्या त्या कंपन्या पण नाही नाव घेत नाही. दुकानात विकले जाते नाही कुठनं येते किंवा म्हणते पुण्यात आले घेऊन म्हणते इथून आले किंवा म्हणते तिथून आलं. खूप गोडातलं पण आलं. आता असाला 6 बिलियन जर युरियाशील फवारून टेस्ट लावल्यावर फड कसा येईल भारी म्हणून वाटत बसला उलट्या वातावरणात तर तुम्ही मला सांगा त्या बागेला घडे येते का? बेडके साहेब दिले तपासाय दिले त्याची चिठ्ठी फाडून संघात पाठवून दिले. तिथं माहिती घेतली युरियाशील 6 बिलियन 99% डुप्लिकेट येते त्यात नाहीच की. तिसरा भाग तुम्ही जो बोर्ड फवारताय तो मोडचूक सुद्धा फेरस मिक्स असतो. त्याला डायमंड ब्ल्यू कलर दिला जातो म्हणजे मोडचूक निळा खंड दिसतो. त्याच्यात कॉपर पर्सेंटेज 11% असतं. फेरस सल्फेट 13% असतं. असं 24% केला जातो. डुप्लिकेटचं प्रमाण सुट्टा घेऊ नका. मोडचूक 200 ग्रॅमच्या वर बोर्डोचा ही पूर्ण मोडचूक 200 ग्रॅमच्या वर घेऊ नका. तिसरा 300 ग्रॅम घ्या शेवटचा बोर्डो. तुम्ही हात वाढवा बोर्डोचं हात वाढवा आणि पीएच काढा. पीएच 10 करा. किलो मोडचूक किलो चुना असाला धंदा करू नका. आणि सरळ सांगते ती काय सायन्स नाही लॉजिक नाही तर वर्षाचं छोटू माल येतोय माल येतोय 5 वर्षात का खायला आला मला काय कळलं नाही. तर नोटीस आलेला आहे काहीतरी मनाच्या समजूत काढावी. 200 ग्रॅम प्युअर मोडचूक टेस्टेड मोडचूक वापरा. कॉपर सल्फेट पीएच 10 करा. त्याच्यात लेट टाकायचं असेल तर पोटॅशियम क्लोराईड टाका. एखाद्या शेवटच्या ह्याच्यात सीवीड टाका. शेवटच्या बोर्डोच्या स्प्रे म्हणजे पानं टिकतील. आणि तुम्हाला जाता जाता प्रकर्षाला आणखी एक सांगतो आम्ही ह्याचा असा प्रयोग केला की बोर्डो मारलाच पाहिजे पानं टिकवायसाठी पण किलो 500 ग्रॅम नाही. 200 लास्ट 300 आणि 5-7 हात मारला काय आणि त्याला बोर्डो तुम्हाला मारला की ह्या शरशिल्डचं बागवाले पानं लाल होते का नाही का लाल पान होते. ज्या वेळेला कॉपर सल्फेट मोठ्या प्रमाणात जातो पानात म्हणजे बोर्डोतला मोडचुदातला त्यावेळेला पानातला आमच्याकडे टेस्ट रिपोर्ट आहे त्यातला फॉस्फरस मॅग्नेशियम त्याची लेवल खाली आली पानात आणि ती पानं लाल होती. त्यामुळे 200 ग्रॅम बोर्डो मारा. हा पीएच करा. पानं टिकते. बोर्डो मारला की दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी किंवा बोर्डो मारायच्या आधी कंपल्सरी तुम्ही पोटॅश फॉस्फेटचा मॅग्नेशियमचा स्प्रे घ्या. म्हणजे आम्ही थोडक्यात 0.34 आणि क्लोराईडचा स्प्रे टाका. तुमची पानं हिरवी गार राहतील शेवटपर्यंत. म्हणजे फॉस्फेट लेवल तुम्ही मला लाल पान होते मारायला पानं टिकत नाही पावसात. बोर्डो मारलाच पाहिजे पण त्याच्याबरोबर तुम्ही ही फॉस्फरसची मॅग्नेशियमची पूर्तता करा. पानं हिरवीला राहतील. त्याच्यापुढं ही जर काम केलं तर तुमचं घट पण चांगलं निघू शकते. आणि बऱ्याच अंशी खोड आळीचा विषय मोठा आहे. खोड आळीचा विषय एरडीचा समस्येत असतो की पाकळं बऱ्याच ठिकाणी खोड आळीचं पाकळं भरून घ्या. आता घरात विषयावर पाहू की पाकळून धरा ती जाळा घाला माळा द्यावा जाळून टाका. तुमचं 35 खोड आळीची झाडं कोण खेळ असेल बारका असतो किंवा न असतो मुक्ती असते ती माझी असते पण ते हाताला धरून हातात हँडग्लोव्ह घालून धरा. त्यामुळे त्या पिशवीत चांगलं झाड पिशवी टाका
तिथे घरापाशी कुठे बाजूला आपण त्या जाळून टाका पिशवी सगळं केलं त्या औषधं मी टाकू नका तुम्हाला थोडा वेळ एक माती 35 अंडी घालतात त्यातली 15-16 अंडी उगवते तेवढी झाडं त्यात थोडा वेळ लागते त्याचं बी नष्ट करायचं असेल तर थोडा वेळ काम करा एप्रिल मधच कामध्ये जून जुलैमध्ये नरडा किडा म्हणतो त्याला तो किडा भरा ही समस्या तुमची कमी होईल त्या अशा खत व्यवस्थापनात एकदा का शेणा पडला की तुम्हाला पोटॅश फॉस्फेटशिवाय दुसरं खत देईल मला मायक्रोन्यूट्रनचे अगदी रिअल घ्या रोज उठायचं मोकळं खत सोडायची तो प्रकार करू नका असं जर करत बसला खर्च वाढेल आता एक असा पण आहे आमची एकदा ट्रायल चालू आहे पुढल्या वर्षी तुम्हाला पाठवू